1. महिलांच्या खालील नाजूक भागात कोणता स्पर्श तिला संवेदनशील बनवतो? उत्तर: हलका, उबदार आणि मंद गतीचा स्पर्श तिच्या नसांना जलद प्रतिक्रिया देतो. हा स्पर्श तिला फक्त शारीरिक नाही तर भावनिक पातळीवरही संवेदनशील बनवतो. 2. खाली सैलपणा वाटला तर कोणता नैसर्गिक उपाय मदत करतो? उत्तर: नियमित पेल्विक व्यायाम तिच्या स्नायूंना टाईट ठेवतो. सौम्य जवळीक तिला आत्मविश्वास देऊन शरीर आणि मन रिलॅक्स करतो. 3. असं कोणतं आकर्षण आहे जे सगळ्यांना दिसतं पण पती चुकवतो? उत्तर: तिच्या नजरेतील हलकी चमक आणि ओठांवरील मऊ स्मित सटल आकर्षण देतात. हे लक्षात येणारे पण सहज ओळखता येत नाही. पती कधी कधी हे सूक्ष्म भाव चुकवतो. मनात एक गोड आकर्षण आणि आत्मविश्वास निर्माण करतो. 4. ती कधी रोमँटिक गोष्ट पतीला का देत नाही? उत्तर: कधी मूड नाही, कधी थोडी लाज असते, कधी मनातील हलक्या अपेक्षा तिला थांबवतात. हे तिच्या भावनांचे नैसर्गिक संयम असतो. ती तीव्रता आणि प्रेम जाणवत असतानाही थोड राखते, म्हणून कधी ती लगेच प्रेम व्यक्त करत नाही. 5. 2-3 वेळा जवळीक झाली तर काय बदल जाणवतो? उत्तर: शरीर जास्त उबदार होते आणि रक्तप्रवाह वाढतो. श्वास खोल आणि सहज होतात. मनावर गोड रिलॅक्सेशन पसरतं. भावनिक आणि शारीरिक दोन्ही आराम जाणवतो. ही नैसर्गिक प्रक्रिया जवळीक वाढवते. 6. पाय हलके वर केल्यावर वेगळा थ्रिल का येतो? उत्तर: शरीराचं पोझिशन बदलल्याने संवेदनशील भाग अधिक प्रतिक्रिया देतात. स्नायू आणि नसांवर हलके ताण पडतो. मन आणि शरीर दोन्ही उत्साहित होतात. 7. महिला दिवसात किती प्रेमळ क्षण घेऊ शकते? उत्तर: हे पूर्णपणे तिच्या ऊर्जा, मूड आणि भावनिक कनेक्शनवर अवलंबून असतं. मनाची तयारी आणि विश्वास आवश्यक आहे. शरीर आणि मन दोन्ही तयार असल्यास ती जास्त प्रेमळ क्षण अनुभवते. 8. कोणता स्पर्श तिला मोहक वाटतो? उत्तर: हळुवार, उबदार आणि मऊ स्पर्श तिला लगेच वितळवतो. स्नायूंना आराम आणि नसांना हलका जागा होण्याचा अनुभव येतो. 9. कोणत्या सहवासात ती खोलवर आनंदी असते? उत्तर: जिथे प्रेम, जपणूक आणि शांत वेळ मिळतो. मन आणि शरीर दोन्ही रिलॅक्स होतात. भावनिक सुरक्षा आणि विश्वासामुळे ती पूर्णपणे आनंदी होते. सहानुभूती आणि प्रेम अनुभवण्याचा क्षण गोड असतो. अशा वातावरणात तिचा मनोबल वाढतो. 10. काही दिवस ब्रेक घेतल्यावर नाजूक भाग मऊ का वाटतो? उत्तर: स्नायूंना विश्रांती मिळाल्यामुळे ते पुन्हा हलके आणि मऊ होतात. नैसर्गिक संवेदनशीलता वाढते. मनावर आणि शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. हे शरीराचे नैसर्गिक रिस्टार्ट आहे, म्हणून मऊपणा अनुभवायला मिळतो. 11. एकांतात इच्छा वाढली तर नजरेत काय बदल दिसतो? उत्तर: तिची नजर जास्त मऊ आणि खोल दिसते. आकर्षण आणि भावनिक ऊब दिसायला लागते. 12. संवेदनशील भागावर हलका दाब दिल्यावर थरथर का येते? उत्तर: त्या भागातील सूक्ष्म नसांना हलकाच सिग्नल मिळतो.
सिग्नल मेंदूकडे जातो आणि शरीर नैसर्गिक थरथरण्यास प्रतिक्रिया देतं. 13. कंबराजवळ हलका स्पर्श झाला तर मौपणा का जाणवतो? उत्तर: नसांना हलका स्पर्श मिळाल्यावर मन शांत होतं. शरीर रिलॅक्स होतं आणि सुरक्षिततेचा भाव निर्माण होतो. भावनिक आणि शारीरिक दोन्ही आराम मिळतो. 14. शांत वातावरणात ती का जास्त आरामशीर वाटते? उत्तर: मन स्थिर होतं आणि ताण कमी होतो. भावनिक सुरक्षिततेचा अनुभव वाढतो. शरीर आणि मन दोन्ही रिलॅक्स होतात. 15. केसांवरून हात फिरवल्यावर ती डोळे का मिटते? उत्तर: सौम्य स्पर्श मेंदूला शांत सिग्नल देतो. शरीर आणि मन दोन्ही रिलॅक्स होतात. तिला आनंदाची हलकी झुळूक जाणवते. स्नायू शांत होतात आणि सुरक्षितता वाटते. ही नैसर्गिक सौम्य प्रतिक्रिया आहे. 16. हात हलका धरल्यावर स्मित का येतं? उत्तर: जोडलेलं आणि जपलेलं वाटल्यामुळे चेहऱ्यावर मऊ स्मित उमटतं. मन आनंदी आणि सुरक्षित होतं. 17. जवळच्या व्यक्तीकडे पाहताना नजर मऊ का होते? उत्तर: भावनिक उब आणि विश्वास अनुभवतो ती. मन शांत आणि रिलॅक्स होतं. 18. तिला गोड बोलणे का आवडते? उत्तर: शब्दांनी दिलेला प्रेम आणि जपणूक तिला सुरक्षित वाटायला लावतो. मन आनंदी होते आणि हळूवार स्मित येतं. 19. कोणत्या वेळेस खूप टाईट व फिट असते? उत्तर: जेव्हा ती नियमित व्यायाम करते आणि स्वतःची काळजी घेते. मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने राहतात. तेव्हा ती जास्त आत्मविश्वासी, आनंदी आणि ऊर्जा भरलेली वाटते. 20. हलके हसणे तिला का आकर्षक वाटते? उत्तर: हसण्यामुळे तिच्या मनाला हलका आनंद आणि उब मिळते.